साताऱ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. 20 मार्चची डेडलाईन जाहीर होताच सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी थेट सभेत जाहीर केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एकदिलाने सोबत आहेत, त्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार. दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी याआधी भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला होता. त्यावर त्यांनी टीका केली असून असं कोण पण टीव्हीवर काय पण बोलतात असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सूचक विधान केलं आहे. असं म्हणता येणार नाही पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या तालुक्यात हा कोरेगाव तालुका राष्ट्रवादीच्या ताब्यात आला नाही. आज 20 राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत आणि 2 राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरचे सदस्य आहेत. हे 22 सदस्य आज एकत्रितपणाने आहेत. उद्याची जिल्हा परिषद समितीत घड्याळाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला तुम्हाला सगळ्याला देतो. त्यात कुठलीही अडचण येणार नाही. कुणी काही किती गप्पा मारू द्या, कारण शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आबा हे एका ताकदीने एका जीवानं एकत्रितपणाने काम करतायत आणि आमच्या दोघांची संख्याबळ बघितलं तर जवळपास 37-38 पर्यंत जाते आणि त्यामुळं उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीला फारशी अडचण येणार. ठीक आहे, कोण टीव्हीवर काय बोलत असेल, कोण काय म्हणत असेल, तो त्याचा प्रश्न आहे. लोकशाही ज्याला त्याला तो अधिकार आहे, कोणी काय बोलावं. परंतु जी वस्तुस्थिती आहे ज्याच्या बरोबर मी सातत्याने त्या गोष्टीच्या चर्चेत आहे, त्याच्यावरनं आपल्याला मी निश्चितपणाने ह्या गोष्टी घडतील म्हणून सांगतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.